गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपवश्रमस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम् सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति नो इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः. थँक्यू. नमस्कार मंडळी. आपण सुरू करूया. आज माधवी नाही आहे इथे. ती आपल्या मुलाकडे गेली आहे. तिला नातू झालाय म्हणून तिकडे गेली आहे. तर आज श्यामाताईंनी आपल्याला मदत केली. आणि आता संतोष परत आले तर ते स्वतः असा गोष्ट वाचतील. मागच्या वेळेचं जे झालं होतं त्याच्याबद्दलचं. आणि दिसतंय ना हे? हा, दिसतंय. हा. प्रश्न उपनिषद प्रश्न 4 श्लोक 3 ते 4. तर वर्गाची सुरुवात महेशने तुरीया स्थितीबद्दलच्या प्रश्नाने केली. आधीच्या गोषवारात म्हटलं होतं की मनुष्य एकदा तुरीया अवस्थेत, म्हणजे ते कोर्टमध्ये लिहिलंय, गेला म्हणजे त्याला आत्मज्ञान झाले की तो परत इतर कोणत्याही अवस्थेत जात नाही. पण असा मनुष्य जिवंत असल्याने जागृत, स्वप्न व सुषुप्ती अवस्थातून नक्कीच जात असणार, तर तो दुसऱ्या अवस्थेत जात नाही असं का म्हटलं आहे? तर निर्माताई म्हणाल्या की आत्मज्ञान झालेला माणूस जरी जागृत, स्वप्न, सुषुप्ती अवस्थातून जात असला तरी तो आत्मज्ञानीच राहतो. तो परत आत्मज्ञानी नसलेला होत नाही. म्हणून शंकराचार्य सांगतात की तुरीया ही अवस्था वेगळ्याच श्रेणीत, म्हणजे कॅटेगरी देते. म्हणजे तिला अवस्था न म्हणता स्थिती म्हणावे, म्हणजे वेगळी कॅटेगरी आहे. तर प्रश्न उपनिषदाकडे येताना गार्ग्याचे प्रश्नाचे 5 भाग होते. तर पहिला उपभाग होता की या शरीरात कोणती इंद्रिय झोप घेतात. दुसरा होता की कोणती जागी राहतात. तिसरा होता कोणता देव स्वप्न पाहतो. चौथा उपप्रश्न होता सुख होते ते कोणाला होते. आणि 5वा उपप्रश्न होता की हे सर्व कोणामध्ये स्थित आहे. तर मागील मंत्रात आपण झोपलेलो असताना, म्हणजे स्वप्न किंवा सुषुप्ती अवस्थेत असताना कुठली इंद्रिये कार्यरत नसतात ते पाहिले होते. आता दुसऱ्या उपप्रश्नाचे उत्तर देताना पिप्पलाद ऋषी म्हणतात की, म्हणजे आपण झोपले असताना या शरीररूपी नगरीत प्राणादी वायू हे 5 अग्नी जागतात. अपान हा गार्हपत्य अग्नीसारखा असून व्यान हा अन्वाहार्य पचन किंवा दक्षिण अग्नीसारखा आहे. गार्हपत्यापासून वर नेला जातो म्हणून मुख्य प्राण हा आहवनीय अग्नीसारखा आहे. समान हा उच्छ्वास आणि निश्वास रूपी आहुती शरीराच्या आत बाहेर नेतो म्हणून होत्यासारखा आहे. मन यजमानासारखे असून उदान हा यज्ञाच्या फळासारखा आहे. ऊर्ध्वगामी उदान रोज सुषुप्ती काळी मनाला ब्रह्माची किंवा आनंदाची प्राप्ती करून देतो. तर आता या सगळ्या गोष्टींचं म्हणजे स्पष्टीकरण निर्मात्यांनी दिलं की इथे आपल्या पंचप्राणांना ते यज्ञाशी निगडीत असलेल्या गोष्टींची उपमा देत आहेत. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात पुरुषाचे लग्न झाले की एक अग्नी सुरू केला जाई. तो अग्नी त्या पुरुषाने जर संन्यास घेतला तर, किंवा त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यावर विझवला जाईल. या अग्नीला गार्हपत्य, म्हणजे गृह आणि पती यांच्यापासून बनलेला शब्द अग्नी असं म्हणतात. आपल्या घरात जसा पायलट लाईट असतो तसा हा गार्हपत्य अग्नी सतत तेवत राहील. घरात कुठलाही दुसरा अग्नी पेटवण्यासाठी गार्हपत्य अग्नी वापरला जाईल.
कार्यपत्त्यापासून खूप गोष्टी क्रिया म्हणजे अग्नी सुरू होतात. त्याला प्रणयन असे म्हटले आहे. आपण आधी पाहिलं होतं की अपान वायू शरीरातील घाण व द्रव्य बाहेर टाकतो. अपान वायू वरून खाली जातो. आपण जो श्वास म्हणजे हवा आत घेतो त्याला पण अपान वायू म्हणतात, कारण तो नाकापासून खाली फुफ्फुसात जातो. त्याच्यापासून श्वसन प्रक्रिया सुरू होते, म्हणून त्याला गार्हपत्याची उपमा दिली आहे. घरी यज्ञ करण्यासाठी गार्हपत्य अग्नीच्या पूर्वेला चौकोनी मुख्य अग्निकुंड असे. गार्हपत्यापासून अग्नी घेऊन तो मुख्य अग्निकुंडातील अग्नी प्रज्वलित करण्यासाठी वापरण्यात येईल. त्या अग्नीला आहवनीय अग्नी म्हणतात. हा अग्नी यज्ञ होईपर्यंत जळत राहतो. वर म्हटल्याप्रमाणे अपान हा हवा नाकापासून फुफ्फुसात नेतो, मग मुख्य प्राण हा उच्छ्वासाबरोबर बाहेर पडतो. म्हणजे मुख्य प्राण हा अपानापासून येतो, जसा आहवनीय अग्नी हा गार्हपत्यापासून येतो. म्हणून इथे आपल्या मुख्य प्राणाला या आहवनीय अग्नीची उपमा दिली आहे. गार्हपत्याच्या दक्षिणेला अन्वाहार्य पचन अग्नी किंवा दक्षिण अग्नी असतो. या अग्नीवर दक्षिणा देण्यासाठी भात शिजवला जातो. व्यानवायू हा हृदयाच्या दक्षिणेकडून निघतो असं मानलं जातं, म्हणून त्याला दक्षिण अग्नीची उपमा दिली आहे. यज्ञ करण्यासाठी 4 प्रकारचे आणि प्रत्येकी 4 असे 16 याज्ञिक लागतात. ऋग्वेदाच्या याज्ञिकांना होता म्हणतात, यजुर्वेदाच्या याज्ञिकांना अध्वर्य म्हणतात, सामवेदाच्या याज्ञिकांना उद्गात म्हणतात आणि अथर्ववेदाच्या याज्ञिकांना ब्रह्मा म्हणतात. मुख्य यज्ञकुंडाचे काही उपभाग असतात. त्यातील एकात तुपाची आहुती दिली जाते तर एकात अन्नाची आहुती दिली जाते. जिथे अन्नाची आहुती दिली जाते तिथे धूर होतो. हा धूर सर्वत्र समान पसरवण्याचे काम एका होत्याचे असते, म्हणजे तो ऋग्वेदातला याज्ञिक. आपण आधी पाहिलं होतं की समान वायू अन्न पचनाला मदत करतो व त्यातील पोषक द्रव्ये सर्व इंद्रियांना समानतेने पोचवतो. वर म्हटल्याप्रमाणे तो श्वास व उच्छ्वास संतुलित म्हणजे बॅलन्स ठेवण्याचेही काम करतो, म्हणून समान वायूला होत्याची उपमा दिली आहे. जो यज्ञ करतो त्याला यजमान म्हणतात. आपण आधी पाहिलं होतं की मन जरी स्वतः काही करत नसलं तरी ते इंद्रियांना काय करायचं ते सांगतं. ते यजमानाप्रमाणे शरीर आणि इंद्रियांच्या समुच्चयामध्ये प्रमुख म्हणून कार्य करतं आणि ब्रह्मज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करतं. जसं यजमान हे म्हणजे हा यज्ञ करून स्वर्गप्राप्तीसाठी प्रयत्न करतो, म्हणून मनाला इथे यजमानाची उपमा दिली आहे. 4थ्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे ऊर्ध्वगामी उदान रोज सुषुप्ती काळी मनाला ब्रह्माची किंवा आनंदाची प्राप्ती करून देतो, म्हणून उदानाला येथे यज्ञाचे फळ म्हटले आहे. अशा रीतीने पिप्पलाद ऋषींनी आपण झोपलो असताना कोणती इंद्रिय जागी असतात या प्रश्नाचं उत्तर देतात. छान. तुम्ही इथे नव्हतात तरी पण तुम्ही किती छान सांगितलं. हा. आणि वेलकम बॅक. आले तर बरं वाटलं आता. थँक्यू. हम्म. तर आज मी थोडस मला असं कळलं की आपण जे काय आता केलं ना की त्याच्यात बरंच लक्षात ठेवण्यासारखं होतं. त्यामुळे मला वाटतं की एकदम त्याच्यामध्ये कन्फ्युजन जास्त होतं. अर्थात संतोषने खूपच चांगलं सगळं सांगितलं आपल्याला. पण आज मला ते आधी रिपीट करायचंय. आपण जे 2 मंत्र मागच्या वेळी केले त्याचं थोडक्यात पुन्हा मला सांगायचंय आणि नंतर आपण पुढच्या मंत्रांकडे जाऊ, 5वा आणि 6वा मंत्र. तर या मंत्रामध्ये अम, माझी वही शेअर करते. पॉवर पॉइंट. मी अगदी सुरुवातीपासून घेतलंय. माझे कोण कोण ऋषी होते त्या तिथपासून घेतलंय. तर आधी प्रश्न जाणार आहे तुम्ही आपला म्यूट काढलात तरी चालेल.
मला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बोलावं असं वाटतं आता. तर माधुरी. आत्ता आपण एकूण आपले 6 प्रश्न होणार आहेत. 6 लोक इथे आहेत जे ऋषी तिथे आलेले होते. पिप्पलाद ऋषींकडे जे आले होते ते 6 ऋषी होते. त्यातला कुठल्या ऋषींनी हा प्रश्न विचारला, आजचा जो आहे 4था प्रश्न. माधुरीला प्रश्न आहे. माधुरीला अशासाठी विचारते की माझी स्लाइड मी तिला एडिट करायला दिली होती, त्यामुळे एकदा तिचं सगळं पाहून झालेलं आहे. माधुरी करंदीकर म्यूट वर आहेस. आहे ना. हम्म. हा. हा, तर म्हटलं की हा प्रश्न आपला जो आहे 4था, तो हम्म. कोणी विचारला, कुठल्या ऋषीने विचारला? गार्ग्य. यस, गार्ग्य. आणि त्याला म्हणायचे सौर्यायणी. शौर्य. सौर्यायणी सूर्याच्या फॅमिलीतून तो आलेला होता आणि कुळातला होता तो गर्ग. तर त्यांनी हा प्रश्न विचारला. आणि त्याच्यामध्ये प्रश्न जे होते त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की स्वप्नाबद्दल विचारलंय त्यांनी. आणि आपल्या ज्या 3 अवस्था असतात, तर कोणत्या त्या 3 अवस्था असतात? अं, अलकाताई, तुम्हाला त्या 3 अवस्था आपल्या कोणत्या आहेत ते सांगता येतील का? कुठल्या अवस्थांमध्ये आपण असू शकतो? एक हा सांगा. जागृती, हा हा. सुषुप्ती आणि स्वप्नावस्था. व्हेरी गुड. स्वप्नावस्था आणि सुषुप्ती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर या 3 अवस्था आपल्या असतात. तर तर त्यांनी पहिलं विचारलं तर स्वप्न म्हणजे काय असेल, तर ते आपल्याला प्रल्हाद ऋषींनी सांगितलेलं होतं. तर याच्यामध्ये मी 3 ज्या आपल्या अवस्था आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं पाहिलंय. जागृत तर सगळ्यांना कळतं की आपण आत्ता जे आहोत ते सगळे आपण जागृत आहोत, होपफुली कोणी झोपलेलं नसेल. आणि ह्या अवस्थेमध्ये आपल्या शरीरातले सगळे अवयव जे असतात ते काम करत असतात. आणि आपण त्याला त्यांचं जे काय काम सुरू असतं त्याला जागृत व्यापार असं म्हणतात. कसं म्हणतात की सूक्ष्म आणि स्थूल शरीर यांच्यामध्ये काम सुरू असतं. म्हणजे आपण म्हटलं होतं की आपल्या डोळे, तर डोळ्याचे जे बाहेरचे गोल आहेत, गोलक, त्यांनी काय आपल्याला दिसत नाही ना, त्याच्या मागे आपले इंद्रिय असतात. तर ती इंद्रिय आणि तुमचे डोळे एकत्र बोलतात म्हणजे तुम्हाला दिसतं. तर तुम्हाला आता दिसत असेल तर त्याचा अर्थ तुमचे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर एकत्र काम करतायत. एकत्र काम करतात याच्या शब्द आहे जागृत व्यापार, असा शब्द तिथे त्यांनी वापरलाय. आता हे झाल्यानंतर जागृत अवस्था सोपी आहे तशी समजायला. स्वप्न अवस्था पण तशी सोपी आहे. तिथे खरं आपले सगळे इंद्रिय असतात ते थकलेले असतात. आपल्याला माहिती आहे झोप आली की आपण नुसते डोळे मिटायला लागतो, कारण डोळे पण थकलेले असतात, त्यांना झोपायचं असतं. त्यामुळे त्याचे जागृत अवस्थेतले जे आपण म्हटलं व्यापार ते काही होऊ शकत नाही, कारण डोळे दमले आहेत, सगळंच शरीर दमलेलं आहे. तर त्यावेळेस आपले ते शरीरातले जे इंद्रिय आहेत ते सगळे थकलेले असतात. पण आपल्या मनाचं खूप छान काम चालू असतं. तुम्ही सगळे झोपले ना, तर मग आता तुम्हाला काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे, म्हणून ते काय करतं की तुमच्या इंद्रियांचं इंद्रियांचं ते पुन्हा एकदा अशी इमेज तयार करतं. आणि त्याच्याकडे संपूर्ण डेटाबेस असतो, आतापर्यंत तुम्ही काय काय केलं, मेमरी असते. त्या मेमरीतून तो काय वेगवेगळ्या गोष्टी करतो आणि मन आपलं, आणि त्याचं एक छान असं चित्र तयार करतो आणि त्याला आपण स्वप्न म्हणतो. तर हे जे स्वप्न असतं तर अं, आपलं जे मन तयार करतं त्याला आपण स्वप्न व्यापार असं म्हणतो. एक शब्द दिलाय त्याला की स्वप्न व्यापार. आणि ते स्वप्न जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपली इंद्रिय तर झोपलेली असतात कारण ते थकलेली असतात, पण तुमचं मन मात्र जागृत असतं. आणि जागृत असतं आणि ते खूप काम करत असतं, सगळीकडची माहिती काढायची आणि त्याच्यापासून एक चित्र तयार करायचं, मूवीज तयार करायचं पूर्ण, असं सगळं काम त्याचं सुरू असतं. पण आणखीन एक गोष्ट तिथे जागृत असते. आपण कुठल्याही अवस्थेत असलो, समजा आपण जागृत अवस्थेत असलो किंवा स्वप्नावस्थेत असलो किंवा सुषुप्ती अवस्थेत असलो, प्रत्येक अवस्था कुठल्याही अवस्थेमध्ये आपण असलो तरी पण आपलं काय म्हणायचं, हे तुम्हाला माझं स्क्रीन दिसतंय का?
हो, दिसतोय. हो दिसतोय. हो. हा, पण मला तुम्ही कोणी नाही दिसत आहे म्हणून. दिसतोय स्क्रीन. ओके. तर मी याला थोडस लहान करते म्हणजे मला दिसेल. आता मला कोणाचे चेहरे नव्हते दिसत. हम्म, anyway, आता दिसतात. हा, तर या ज्या तीन मी काय प्रश्न विचारले होते. आपण म्हटलं की हा, या तिन्ही अवस्थामध्ये मन तर आपलं जागा असतं. आणखीन एक गोष्ट जागी असायलाच पाहिजे, नाही तर आपल्याला प्रॉब्लेम येईल ना आयुष्यामध्ये. तर त्या गोष्टीला काय म्हणतो आपण, कुठली गोष्ट जागी असते? पंचप्राण. पंचप्राण. पंचप्राण असतात. व्हेरी गुड. तर ते आपल्याला सांगायचं की दरवेळी पंचप्राण असतात. तर हे पंचप्राण जागे असतात हे सांगण्यासाठी आपल्याला आधीचा जो आपला श्लोक होता त्याच्यामध्ये सगळं ते प्राणाचं बोलत असते. मग आपल्याला मध्येच असं वाटतं की ते आधीचे 2 मंत्र होते त्याच्यामध्ये प्राणांसाठी बोलत होते. एकदम आपल्याला असं वाटतं अरे आता तर आपण या अवस्थांबद्दल बोलतोय. मग एकदम प्राण कुठून आले? प्राण अशासाठी आले की कारण प्राण जागृत असतात. तर त्याचा जो दुसरा प्रश्न होता अम, हा, की आपल्या शरीरातले कोणते इंद्रिय झोपतात, हा एक भाग होता. की आपण म्हटलं की सगळे इंद्रिय झोपतात, पण त्याचा दुसरा भाग असा आहे की त्याच्यामध्ये अम, अ, जागा कोण राहतं, कुठले इंद्रिय? तर इंद्रिय किंवा प्रोसेस, तर आपलं जे प्राण असतात ते सगळे जागे असतात. तर हा त्या त्या प्रश्नाचाच भाग होता. त्याचा पुढचा प्रश्न आहे की कोणते देव स्वप्न पाहतात. तर तेव्हा मी हे जेव्हा माधुरीला दिलं होतं तिला वाटलं की तो स्वप्न, कोणते देव स्वप्न पाहतात हे वाक्य बरोबर नाही असं तिला वाटलं. पण त्यांनी असंच विचारलंय कारण आपलं जे मन असतं त्याला पण ते देव म्हणतात. आता पुढच्या मंत्रामध्ये आपण ते बघणार आहे की त्याला आपल्या मनाला का देव म्हटलं जातं ते आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. आणि नंतर त्यांना असं म्हणायचं की सुषुप्ती अवस्थेमध्ये किंवा ऍक्च्युअली त्याच्यात हे पण म्हटलं की स्वप्नावस्था असेल आणि सुषुप्ती अवस्था असेल त्यावेळेस कोणाला आनंद होतो? म्हणजे आपले जे काही अ, इंद्रिय आहेत ते तर सगळे झोपलेले आहेत आणि मग आनंद कोणाला होतो? तर आपल्याला माहित आहे की स्वप्नाच्या अवस्थेमध्ये कोणाला आनंद होत असेल. आता 2च गोष्टी आहेत आपल्याकडे ना, एक तर आपले प्राण आहेत आणि दुसरं म्हणजे मन आहे. तर कोणाला आनंद होत असेल स्वप्नावस्थेमध्ये? महेश सांगू शकतो ते, राईट? मन स्वप्न बनवतं आणि मनालाच आनंद होत असणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर तेव्हा आपल्या मनाला आनंद होतो आणि अ, तर ते त्याचं आपलं उत्तर होतं. आता मी पुन्हा आपण जिथे होतो तिथे जाते की ही पाहिली आपण स्लाईड. आता तिसरा जो आपला मंत्र होता त्याच्यामध्ये ते तुम्ही जर का अर्थ वाचले तर त्याच्यावरून काही आपल्याला कळत नाही. कारण ते म्हणतात की अपान वायू गार्हपत्य आहे, आणखीन व्यान वायू दक्षिण अग्नी आहे आणि अ, अ, गार्हपत्यावरून तो अ, वायू नेला जातो आणि मग आहवनीय अग्नी हा मुख्य अग्नी आहे. असं नुसतं वाचलं की आपल्याला काही कळत नाही. आणि म्हणून मी मागच्या वेळी एक डायग्राम काढला होता. खूप चांगला नाही आहे पण कळतं आपल्याला. ही जी सगळी यज्ञाची माहिती असते ती बौधायन शुल्प अशा सूत्रामध्ये असतं. आता ही सगळी सूत्र असतात. आपण म्हटलं होतं ना की अ, य- यज्ञाचे जे सॉरी वेदाचे जे 4 भाग असतात. पहिलं म्हणजे संहिता, नंतर मग ब्राह्मण्य जे असतं तिथे सगळ्या यज्ञांची वगैरे सगळ्याची माहिती असते. आणि किंवा आपण कुठलंही रिच्युअल जे करतो त्या रिच्युअलची सगळी माहिती ब्राह्मण्यामध्ये असते. तर ते ब्राह्मण्यामधूनच ही माहिती काढली आहे की तिथे हे सूत्र आहे आणि त्या सूत्रामध्ये यज्ञाची सगळी डिटेल माहिती दिली आहे त्यांनी. की कुठलं यज्ञ कुंड कसं असायला पाहिजे, कुठला अग्नी कुठे लावायला असायला पाहिजे. मग आता मी तुम्हाला जी माहिती सांगितली पत्य अग्नी म्हणजे काय, तर खूप मला ती कल्पना खूप आवडली की प्रत्येकाच्या घरामध्ये एक आपला अग्नी सतत जळत असतो आणि मग त्याच्यावरून त्यांना सगळे घरामध्ये चूल पेटवायची असेल, आंघोळीचं पाणी घ्यायचं असेल, सगळं त्यांना तिथून करता येतं किंवा यज्ञ करायचा असेल तर. तर तो सगळा यज्ञ आहे म्हणजे तो जो अग्नी आहे तो त्यांना
ग्राहपत्यामधून मिळतो. आणि मग जेव्हा मुख्य जे अग्निकुंड असतं ते चौकोनी असतं, म्हणून मी तिथे एक चौकोन काढलाय लाल. तर तो जो मुख्य आहे त्याचं नाव, तिथे जो अग्नी असतो त्याला आपण आहवनीय अग्नी म्हणतो. आणि आहवनीय तो मुख्य आहे, म्हणून आपला जो मुख्य प्राण आहे त्याला त्यांनी त्याची कल्पना दिली आहे की आहवनीय अग्नी. आणि नंतर तिसरा त्यांनी इथे घेतला आहे अम, प्राण. आता प्राणाचे सगळे कल्पना चालू आहेत ना, तर त्याच्यातला तिसरा प्राण त्यांनी जे घेतला आहे तो अम, दक्षिण अग्नी तो घेतला आहे. तर हा जो दक्षिण अग्नी असतो, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की हृदयाच्या अम, कोशामध्ये ते सगळे प्राण तयार होतात आणि तिथून मग सगळे प्राण बाहेर जातात. तर त्याच्यामधून जेव्हा व्यान वायू जातो, तो आपल्या हृदयातून जे काय आउटलेट्स आहेत तर ते 4 आउटलेट आहेत ते तर अगदी आतमध्ये असतात. पण त्याच्याशिवाय जे काय आपलं हृदय असतं ते असं म्हणजे काय म्हणायचं, स्पंजन स्पंदन होत असतं आपल्या हृदयाचं. ते ज्या पद्धतीने होतं त्यावेळेस जो आपला प्राणवायू आहे तो खालून म्हणजे त्या हृदयाच्या दक्षिण भागेतून जातो. आणि म्हणून आपण दक्षिणाग्नीला त्याची उपमा दिली. आपण नाही, म्हणजे श्रुती आपले जे वेद आहेत त्यांनी आपल्याला तिथे दिली आहे. त्यांचं असं होतं की जेव्हा ते शिकवत होते पिप्पलाद ऋषी, त्यांना जवळच्या काय ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना सांगायच्या होत्या. अर्थातच हे जे सगळे ऋषी त्यांच्याकडे आले होते वेदांती, त्यांनी हा सगळा अभ्यास तर आधी केलेलाच असेल आणि त्यामुळे त्यांना या सगळ्याची माहिती असेल. जेव्हा कशाची माहिती असते त्या उपमा आपण देतो, म्हणून त्यांनी अग्नीची ही उपमा दिलेली आहे. अर्थात आपण काय ते सगळं शिकलेलो नाहीत, म्हणून आपल्याला थोडंसं ते अवघड जातं. तर आता इथे आपण कोणचे कोणचे बघितले. अपानवायू. अपानवायू आपण दुसरी आपण कॉन्सेप्ट घेतली होती की ज्याच्यातून सगळ्या घाण वस्तू बाहेर जातात. पण जेव्हा आपण ही हवा आतमध्ये घेतो, म्हणजे आपण जेव्हा म्हणून श्वास घेतो त्याला पण अपानवायू म्हणतात. अशासाठी की तो आपण नाकातून घेतो आणि तो हृदयापर्यंत जातो, तो पुन्हा खाली जात असतो. तर जे खाली जात असतो म्हणून त्याला पण अपानवायू म्हणतात. तर आपण इथे अपानवायू पाहिला, मुख्य प्राण पाहिला, आणखीन तिसरा पाहिला आपण जो व्यानवायू पाहिला. राईट, असे आपण 3 वायू या मंत्रामध्ये आपण पाहिले. आता आपण थोडं पुढे जाऊया. तर पुढच्या मध्ये त्यांनी सांगितलं की आता 2 राहिले, तर समान वायू राहिला, आणखीन आपला जो उदान वायू आहे तो राहिला. 5 वायू आहेत ना, त्याच्यातले 2 वायू राहिले. तर आता ही जी 2 मंत्र त्यांनी घेतलेले आहेत ते आपल्याला सांगायला की आणखी कोण जागा असतं आपण जेव्हा झोपतो तेव्हा. तर तेव्हा आपले प्राण जागे असतात आणि त्या प्राणांची कल्पना म्हणून त्यांनी हे सगळे यज्ञाच्या कल्पना पुढे केलेल्या आहेत. तर आता या मंत्रामध्ये त्यांनी सांगितलंय की सोपी कल्पना आहे. समान वायूची जी कल्पना आहे ती. तर आपण समान वायूमध्ये आपण पाहिलं की आपल्या पोटातलं जे सगळं फूड आहे ते आपलं तो बॅलन्स करत असतो. तो आपल्या श्वासामध्ये पण ते करतो. म्हणजे आपला श्वास आणि उच्छ्वास आपले जे असतात, ते श्वास आणि उच्छ्वास जे असतात ते बॅलन्स करण्याचं काम आपला समान वायू करत असतो. आणि आता मग यज्ञामध्ये काहीतरी अशी कल्पना करायची की जी गोष्ट सगळं बॅलन्स करत असते. मग त्या पिप्पलाद ऋषीने काय विचार केला की आता मी इथे काय बघू की जे सगळं बॅलन्स करत असतं ते. तर असं असतं की जेव्हा आपला हा अग्नी सुरू असतो, वनीय अग्नी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अग्नी असतात. अर्थात मी काही म्हणजे ते काही सगळं शिकलेलं नाही, मी फक्त इथे वाचलेलीच माहिती नव्हते. तर त्याच्यामध्ये अग्नीचा जो असतो त्याच्यामध्ये तुपाचा जो असतो अग्नी, तो तुपाचा जो अग्नी असतो ना तो छान जळतो. आपला जसा देवाचा दिवा जळतो तसा. तर त्याचा सरळ आपला दिवा तो म्हणजे तो अग्नी जळत असतो. पण दुसरीकडे ते लोक भात टाकतात किंवा काही अन्न जिथे टाकतात ते जे अन्न जळत असतं लाह्या टाकतात.
हे जे अन्न जळत असतं त्याचा धूर होतो आणि तो धूर एका ठिकाणून वरती जात असतो. आता आपल्याकडे अ, 16 जे याज्ञिक बसलेले आहेत. आता समजा या बाजूला समजा दूर झाला तर त्या माणसाच्या डोळ्यात सारखा दूर जाणार ना. तर ते म्हणतात सगळ्यांच्याच डोळ्यात जाऊ दे. म्हणून ते काय करतात की होता जो असतो, होता म्हणजे ऋग्वेदाचा जो अ, याज्ञिक असतो त्याला हे एक काम असतं की इथे जर का खूप धूर झाला तर त्यांच्याकडे एक फुंकडी सारखं असतं. ते फुंकडी घेऊन तो सगळीकडे ते जे आहे ते सरळ करतो. तर असं जे सरळ करण्याचं काम आहे तो होता करत असतो. म्हणजे त्याचं पण काम बॅलन्स करायचं आहे होताचं. आणखीन हा समान वायू पण सगळं बॅलन्स करत असतो. म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्हाला काय कल्पना पाहिजे तर समान वायू आहे तो जो आहे तो होता जो असतो त्याच्यासारखा आहे की तो सगळं बॅलन्स करत असतो. आता तो पण त्याची पण कल्पना झाली. आता मग शेवटचा आपल्याकडे राहिला तो म्हणजे अम, उदान वायू. तर उदान वायू तर आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा जिवंत असतो तेव्हा आपण आपल्याला तो इम्युनायझेशन सारखी मदत करतो आणि आपलं जेव्हा मरण होतं तेव्हा तो आपलं सूक्ष्म शरीर आपल्या शरीरातून बाहेर घेऊन जातो, स्थूल शरीरातून. तर दोन्ही वेळेस तो आपल्याला खूप मदत करत असतो. म्हणून ते म्हणतात हा मग आता जे आपले यजमान कोण आहेत की जे कोणी यज्ञ करताय म्हणजे आपलं शरीर हे यज्ञ करताय. तर या यज्ञासाठी त्याला बक्षीस काय मिळणार तर त्याला उदान वायू हेच त्याचं बक्षीस आहे. कारण त्याच्यामुळे त्याला आनंद मिळणार आहे. त्याचं शरीर आहे ते सूक्ष्म शरीर त्याच्या शरीरातून बाहेर जाणार आहे. असं त्याला खूप त्याच्यापासून फायदा होणार आहे. म्हणून जो उदान वायू आहे त्याला त्यांनी फळ मिळतं म्हणजे यज्ञाचं जे फळ मिळतं ते म्हणजे उदान वायू असं त्यांनी म्हटलं. अशी कल्पना केली आहे त्यांनी. तर अशा प्रकारे त्यांनी त्या यज्ञाच्या वातावरणात आपले सगळे प्राण आहेत ते आपल्याला एक्सप्लेन केले. पण असं जर का कोणी एखादा वेदांती असेल तर त्याला हे इतकं छान कळेल पटकन की कारण त्याला यज्ञ माहिती असतो, हे सगळे उदाहरणं माहिती असतात. त्यामुळे त्याला ते पटकन कळेल. आता आणखीन मी यावेळेस आणखीन एक स्लाइड इथे घातली. मागच्या वेळेस सगळ्यांनी मला सांगितलं ही घालायला पाहिजे म्हणून. तर अम, आधी मी मॅपिंग जे आहे ते तिथे वरती लिहिलेलं आहे की गार्हपत्य अग्नी तो कशासारखा असतो कोणाला सांगता येते? त्याच्या अ, कशाला उपमा दिली आहे त्याची गार्हपत्याची? श्यामाताईंना सांगता येतं. कुठल्या कुठल्या प्राणवायूला त्याची उपमा दिली आहे गार्हपत्य कशासारखं आहे? तो कारण मुख्य प्राण, अपान अपान वायू. अपान वायू. अपान. अपान. हा आणि आता दुसरं जे आहे आहवनीय अग्नी म्हणजे मुख्य तो त्याला मुख्य प्राण. मुख्य प्राण करेक्ट. आणि नंतर दक्षिण अग्नी. दक्षिणाग्नी तो व्यान वायू, वायू. हृदयाचं Correct. स्पंदन वगैरे करणं. आणि मग दुसरं मी तसं लिहिलं होतं पण आपण आत्ताच पाहिलं की उदान वायू आणि त्याला फळ जे आपल्याला मिळतं ते फळ त्याला म्हटलंय. आणि नंतर समान वायू राहिला. समान वायू कशाची उपमा दिली त्याला? कारण ते उलट लिहायला पाहिजे मला. उपमा होता. होता आणि समान वायू. पोटाची. हा. तर त्याला होता म्हटलं. तर होता म्हणजे काय तर मी त्या याज्ञिकांची माहिती खाली लिहिली आहे की प्रत्येक यज्ञामध्ये 4 प्रकारचे याज्ञिक असतात आणि त्या 4 प्रकारच्या याज्ञिक जे म्हटलं प्रकारचे आणि त्या प्रत्येक प्रकारामध्ये 4 याज्ञिक असतात. म्हणजे एकूण आपल्या एका यज्ञाला 16 याज्ञिक लागतात. तर याच्यामधला होता जो आहे तो ऋग्वेदाचे जे सगळे मंत्र म्हणायचे होता म्हणत असतो. तर त्याला संपूर्ण ऋग्वेद माहिती असतं. नंतर मग यजुर्वेद माहिती असणारा त्याला अध्वर्य अथर्व्य अधार्य असं म्हणतात. माझा कदाचित उच्चार चुकला असेल. आणि मग उद्गाता म्हणजे उद्गाता जो आहे तो सामवेदाचा असतो. तर तो गाऊन दाखवतो. म्हणजे सामवेदामधलं जे काय आहे ते सगळं गाऊन दाखवतो. नंतर मग शेवटचा जो आहे अथर्ववेदाचा त्याचं नाव ब्रह्मा. त्याला ब्रह्मा अशासाठी म्हणतात की जरी तो अथर्ववेदाचं रिप्रेझेंटेशन करतो तरी त्याला 4ही वेद माहिती असतात.
आणि त्यांचा म्हणजे क्रम काय आहे या यज्ञासाठी ते सगळं त्याला माहिती असतं. आणि म्हणजे एक प्रकारचा तो सुपरवायझर असतो तसं काम तिथे करतो, की कंट्रोल करतो पूर्ण आपला जो यज्ञ असेल तो. म्हणून त्याला ब्रह्मा म्हणतात. तर अशा प्रकारचे 4 प्रकारचे याज्ञिक असतात. आणि त्यांचे जे असिस्टंट असतात त्यांची पण नावं आहेत, पण याच्यामध्ये एवढी महत्वाची नाही आहेत ती, म्हणून मी ते इथे दिले नाही. पण तुम्ही गुगल केलं, हे 4 शब्द तुम्ही जर का गुगल केले तर तुम्हाला त्यांचे कोणी असिस्टंट असतात त्यांची पण आपल्याला माहिती मिळते. पण बेसिक त्यांची महत्वाची जी काम आहेत ती मी सांगितली, की ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे ते म्हणून दाखवणारे पहिले 3 होता, अध्वर्य आणि उद्गाता. हे आपल्या आपल्या वेदांमधलं म्हणून दाखवतात. आणि नंतर ब्रह्मा जो आहे तो कंट्रोल करतो पूर्ण. तर संपूर्ण वेदाला तो कंट्रोल करतो. नंतर आणखीन एक शब्द मी इथे घेतलाय, की हे कोण करताय सगळं, तर यजमान करतो आणि यजमानाची पत्नी असते, बरोबर. तर अशा प्रकारे 18 लोक असतात आपल्या यज्ञामध्ये आणि थोडेसे जास्त असतात. तर त्याच्यामध्ये मी ऋत्विक ऋत्विक हा शब्द घेतलाय. ऋत्विक म्हणजे काय, की आता मी तुम्हाला सांगितलं, एक आपलं यज्ञ असतं ते चौकोनी असतं, दुसरं असतं वेगळ्या आकाराचं असतं, म्हणजे ते दक्षिणी असतं ते असं चंद्रासारखं असतं, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर हे सगळं सेटअप करावं लागतं म्हणजे यज्ञ व्हायच्या आधी त्याची सगळी तयारी करावी लागते. मग या यज्ञासाठी काय काय लागेल ते सगळं एकत्र आणावं लागतं. आणि समजा या यज्ञासाठी कशा प्रकारचं फूड लागेल म्हणजे पाक, ते पण त्यांना सांगावं लागतं, की यजमानांना, की असं असं आपल्याला इथे लागणार आहे, काय लाह्या लागणार आहे किंवा भात लागणार आहे किंवा काही ते, तर ते त्यांना करावं लागतं. तर ही जी सगळी यज्ञाची तयारी आहे तो करतो, त्याला ऋत्विक म्हणतात. तर ऋत्विक कधी कधी हे आपण आधीचे जे 4 म्हटले ना त्याच्या प्रकारचा पण असू शकतो. म्हणजे होता जो आहे तो सगळं मंत्र म्हणतोय, हे म्हणतोय, पण तो जर का आधी येऊन केलं तर तो बाकीचे कामं पण करतो, की यज्ञाचं म्हणजे स्थापना करायची वगैरे ते पण करू शकतो. पण ते एक काम जो करतो, की स्थापना करायची आहे किंवा पाका यज्ञ करायचं असेल तर त्याचं काय सांगतो, त्याला आपण ऋत्विक म्हणतो. तर तो पण शब्द मी इथे लिहून ठेवला. तर अशी आपल्याला या काय म्हणायचं अम, यज्ञाची आपल्याला माहिती दिली आहे. आणि ती अशासाठी दिली आहे, की ती उपमा त्यांनी इथे दिली आहे, की आपले जे प्राण आहेत ते अशा प्रकारे आहेत आणि ते आपल्या शरीराला अशा प्रकारे मदत करत असतात. तर असे आपले 2 मंत्र होते. आज आपल्या अम, संतोष भाई आले आहेत परत, तर त्यांनी आपल्याला खूप छान सांगितलं सगळं. आणि आता कोणाला आणखी प्रश्न आहे का या 2 मंत्राबद्दल? मला आज माधुरीने जे कॉमेंट केले त्याच्यावरून असं वाटतं की खूप कन्फ्युजन झालं होतं मागच्या वेळी, म्हणून मी हे सगळं रिपीट केलं. माधुरी आता ठीक आहे का ग? नाही, ठीक आहे. पहिल्यापासूनच ठीक आहे. अम, सगळं एकत्र यायला हा, वेळ लागतो आहे. हो ते तर होईल. हा. आणि बेसिकली त्यामुळेच असं एक लॉस्ट फिलिंग येतं. राईट. पण आता आर यू विथ द क्लास नाव, म्हणजे एव्हरीबडी? या या यस. कोणाला आणखी काय प्रश्न असेल तरी पण सांगा. आपण म्हणून एवढ्यासाठी मी थोडासा वेळ आज घ्यायचं ठरवलं, की जर का आणखी कोणाला काही प्रश्न असतील तरी आपण घेऊ आणि मग आपण पुढच्या मंत्राकडे जाऊ. कारण तुझं बरोबर आहे, की जर का आपण पुढे पुढे गेलो ना तर मागचं विसरायला होतं आपल्याला. आणि घरी जाऊन म्हणजे थोडासा अभ्यास एकदा तरी वाचायला पाहिजे पुढच्या क्लासच्या आधी, नाहीतर मग लिंक लागत नाही तशी. आता मी जर का समजा काय यज्ञाचं वगैरे म्हटलं तर तुम्हाला कळतच नाही की आता हे यज्ञाबद्दल का बोलते आपण, तिथे अवस्थांबद्दल बोलत होतो. असं होऊ शकतं. पण मग हे गार्हपत्य प्रत्येकाच्या घरी होतं, तर त्याचा आणि अग्निहोत्रामध्ये काय फरक होता? हा, बरोबर. तर ग्राहपत्य हे प्रत्येकाला असतं, पण समजा अम, कोणाला हवा असेल अग्नी, तर तो अग्नी त्यांना अग्नी अग्निहोत्राकडून मिळू शकतो. म्हणजे आता आपण म्हटलं की जो कोणी मुख्य माणूस असेल आणि तो हा त्याचा गार्हपत्य अग्नी असतो, आणि समजा घरातला माणूस गेला तर त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला अग्नी तर लागणार आहे ना, मग तेव्हा यू कॅन गेट इट फ्रॉम अग्निहोत्र.
प्रत्येक घरामध्ये अग्नी ठेवायचे तर म्हणजे असं आपल्याकडे 24 तास समई लावून ठेवलेली असते तशा प्रकारात असायचं का अग्निमय ऍक्च्युली लाकडं आणि म्हणजे त्यांचं असायचं ते काय अग्नी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ते अग्नी ठेवायचे. जागा असायची घरची तिथे ठेवायचे. आणि समजा घरातले मुख्य माणूस गेला घरातला तर मग त्याच्याबरोबर ते गारपत्य जातं ना. आणि मग त्यांच्या घरात काय राहील मग त्यांना मग ते अग्निहोत्राकडून त्यांना यावं आणावं लागायचं. ओके. चला आता पुढे जाऊया आपल्या मंत्रांकडे. आता काय हे माझं छोट आता दोन्ही पण महेश, आता मला माझं ते स्क्रीन दिसत नाही इथे शेअर केलेला. मी पुन्हा शेअर करू का? लेट मी ट्राय. हो, कारण अजून आम्हाला तुमची आधी सॉरी, मी आता पुन्हा शेअर करतो. ओके, आता दिसतंय आम्हाला. तुम्हाला दिसतं ना, पण मला आता तुम्ही पण हे स्लाइड्स नाही आहेत अनिल. हे तुमचे मला वाटतं ते एक्सप्लेनेशनचे शेअर होते. हो, वर्ड डॉक्युमेंट आहे. हो, सॉरी ते वर्ड नव्हतं करायचं. आता बरोबर झालं. नाही, आता मध्येच आहे स्लाइड पुढची घ्यायला हवी एवढंच. पुढची. पण मला ही दुसरी नाहीच करायची शेअर, एकच करायची शेअर. पण मी पुन्हा करते, सगळंच नाही करत. ओके. तुमचा स्लाइड डेक ओपन होता पण त्याच्या पुढची स्लाइड हे करायचे. हा अच्छा ओके. हा तेवढं करते. ते ओके. आता याच्या पुढची शेअर करायची. हा, 5वा मंत्र आहे. 4.5. ओके. हो, 4.5 दिसतंय. 4.5. ओके. थोडस मोठं करते. 83 दिसतंय. आता दिसतंय ना. हो, आता पुन्हा काय झालं? दिसतंय व्यवस्थित. हो, व्यवस्थित दिसतंय आता. मला नाही दिसलं. ओके, आता दिसलं. ओके, गुड. आता 5वा मंत्र आपण बघूया. तर आता आपण थोडस पुढे जाणार आहे. आपले प्रश्न बघितले आपण तर स्वप्नामध्ये थोडस मागे झालं पाहिजे. हा, तर आपण आधी पाहिलं की झोपतं कोण ते पाहिलं. आता कोण स्वप्न पाहतं म्हणजे तो जो प्रश्न आहे त्याची उत्तर आपण बघणार आहे. आणि त्याच्यानंतरचा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये आपण सुषुप्तीबद्दल बघणार आहे. तर ते 2 मंत्र आता आपण आज बघूया. आणि श्यामाताई वाचून दाखवणार आहे आपल्याला मंत्र. 4.5. ओके. अत्र एष देवः स्वप्ने महिमानम् अनुभवति यदृष्टं दृष्टम् अनुपश्यति श्रुतं श्रुतम् एव अर्थम् अनुशृणोति देशदिक् अन्तरैश्च प्रति अनुभूतं पुनः पुनः प्रत्यनुभवति दृष्टं च अदृष्टं च श्रुतं च अश्रुतं च अनुभूतं च अनुभूतं च सच्च असच्च सर्वं पश्यति सर्वः पश्यति.
आता या मंत्रामध्ये शब्द बरेच आहेत, पण अर्थ अगदी सोपा आहे की एष देव म्हणजे हा देव. देव म्हणजे कोण इथे, तर आपण मन म्हणणार आहोत. तर ते म्हटलं अत्र स्वप्न म्हणजे स्वप्नामध्ये अ, महिमानं अनुभवते, महिमा अनुभवतात. यत दृश्य दृश्य दृष्ट दृष्टम दृष्टम म्हणजे जे काय पाहिलं असेल किंवा जे न पाहिलेलं असेल त्याचा सगळ्याचा आपण अनुभव घेतो. अ, अनुभवते. श्रुतम श्रुतम म्हणजे ऐकलेलं किंवा न ऐकलेलं. पुन्हा पुढे असंच म्हणतात की शृणोती. नंतर अ, देशा देशादी अ, अंतरे म्हणजे वेगवेगळ्या जागांचे आपले जे अनुभव असतात त्याच्याबद्दल आपण बघतो स्वप्नामध्ये. आणि स्वप्न पुन्हा पुन्हा म्हणजे पुन्हा पुन्हा त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. आणि दृष्टम दृष्टम अदृष्टम दृश्य किंवा अदृश्य, श्रुतम अश्रुतम म्हणजे ऐकलेलं आणि न ऐकलेलं. आणि नंतर अनुभवलेलं किंवा न अनुभवलेलं. न अनुभवलेलं असं म्हटलं की मागच्या वेळी मी उदाहरण दिलं होतं की जर का तुम्हाला एखादा प्राणी दिसला की ज्याला 6 तोंड आहेत, असे ज्या प्राणी कुठे नसेल पण तुमच्या मनामध्ये एक इमेज असते की तोंड असतात आणि प्राणी असतात. तुम्ही ते कॉम्बिनेशन करता आणि तुमचं मन एक नवीन प्राणी तिथे तयार करतं. तर ते तुम्ही म्हणता की न अनुभवलेल्या गोष्टी. सत आणि असत म्हणजे कधी कधी अशा असतातही गोष्टी आपल्याला ज्या स्वप्नात दिसतात, कधी कधी नसतातही, म्हणजे इमॅजिनरी पण असू शकतं. सर्वम पश्यती आपल्याला हे सगळं दिसतं. सर्व पश्यन्ति. तर अम, आणि मग त्याच्यानंतर का बरं आपल्याला हे सगळं दिसतं? कारण आपलं मन म्हणजे स्वतःच एक विश्वरूप असतं. ते स्वतःच एक विश्व असं तयार करतं आपल्या स्वप्नामध्ये. की त्याच्यामध्ये आपण पाहिलेल्या पण गोष्टी असतात, न पाहिलेल्या पण गोष्टी असतात. अशा सगळ्या गोष्टी करून स्वप्न तयार करतं आपलं मन. हम्म. आता आपण थोडंसं स्पष्टीकरण बघूया. तर अ, आपण आधी जे पाहिलं होतं की जागृतीमध्ये आपल्याला ऍक्च्युअल दिसतं सगळं जे काय आपण बघतोय ते. आणि सुषुप्तीमध्ये आपल्याला सॉरी हे चुकलंय थोडंसं मला. नाही, आपण जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा आपल्याला आपलं मन एक चित्र तयार करून देतं आपल्याला, मूवीज तयार करून देतं आपल्याला की पाहिलेलं न पाहिलेलं, ऐकलेलं न ऐकलेलं, अनुभवलेलं न अनुभवलेलं, अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव जो असेल तो एकत्र करून स्वप्न आपल्याला दाखवतं. तर आता याच्यामध्ये तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की याचा सगळ्याचा आनंद कोण घेतं? तर आपल्या स्वप्न आणि सुषुप्ती या दोन मध्ये फरक असा आहे की सुषुप्तीमध्ये आपलं मन पण झोपलेलं असतं, पण जेव्हा आपलं स्वप्न असतं तेव्हा आपलं मन जागं असतं. तर हे जे मन जागं असतं ते या सगळ्याचा आनंद घेत असतं. तर अ, आणि त्यांनी असं म्हटलं की आपल्या जागृती आणि सुषुप्ती यांच्या मधला जो काळ आहे त्याला अंतराळ म्हणतात. ते की त्या काळामध्ये आपले एंटरटेनमेंट करायचं काम आपले स्वप्न करत असतात. तर ती जी रिकामी जागा आहे ती स्वप्न भरून काढतात. तर अम, आणि हे भरून काढताना मन आपलं स्वतःचीच गोष्ट तयार करत असतं. तर स्वप्नाची दुनिया जी असते त्याच्यामध्ये मनाचा खूप मोठा भाग असतो की ते एक असं प्रोजेक्ट केल्यासारखं सगळं करत असतात. आणि शेवटी आनंद कोण घेतं? तर मनच तुमचं याच्यापासून आनंद घेत असतं. तर जेव्हा ह्या सगळ्या भावना ते एकत्र करत असतात तर आपल्या मनाकडे आपला पूर्ण डेटाबेस असतो. म्हणजे आपण जे काय पाहिलं मेमरीज सगळ्या त्या पण त्याच्याकडे असतात. म्हणजे समजा कुठेतरी तुम्ही जाऊन आलात. आता मी नेपाळला गेले होते. नेपाळची कल्पना माझ्या डोक्यात आहे. आणि ते सगळे बर्फाचे जे डोंगर होते
ते माझ्या मनात आहे. मग मी पुन्हा एक इमॅजिन करीन की मी गेले होते आणि मग खूप डोंगर डोंगर होते आणि मी चढून वगैरे गेले आणि मग माझं मन आहे ते मला तिथे चढवून पण देईल त्या म्हणजे हिमालयावरती अशा प्रकारे. तर आपल्या स्वप्नामध्ये अम, आपल्या डेटाबेसमध्ये जे काय असेल ते सगळं तिथे घेतलं जातं. आणि मग ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की पाहिलेल्या न पाहिलेल्या. तर न पाहिलेल्या म्हटलं आहे तर त्याच्यावरती शंकराचार्य म्हणतात की कधी कधी काही लोकांना त्यांच्या मागच्या जन्मातल्या गोष्टी आठवतात आणि त्यांना जेव्हा त्या तशा मागच्या जन्मातल्या आठवतात तेव्हा त्याची त्यांना काही मेमरी नसते या जन्मामध्ये. आणि म्हणून ते न अनुभवलेले जे म्हणतात त्याच्यामध्ये त्यांच्या मागच्या जन्मातल्या गोष्टी त्यांना आठवू शकतात. तर अशी आपल्या मनामध्ये सगळ्या भावनांची अ, सरमिसळ होत असते आणि त्याच्यापासून स्वप्न तयार होतं. आणि तर अशा आपली स्वप्नाची अवस्था आहे. आणि मग याच्यामध्ये आनंद होत असतो तो आपल्या अ, मनालाच आनंद होत असतो. पण आता जेव्हा आपण सुषुप्तीमध्ये जातो तेव्हा सुषुप्तीमध्ये तुमचं मन पण झोपलेलं असतं. मग तुम्हाला कसा आनंद होतो आणि तो आनंद कोणाला होतो तर त्याच्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला आता पुढच्या मंत्रामध्ये पाहिजे. इथे आणखीन एक पॉइंट राहिला माझा सांगायचा. हा. तर अ, कोणत्या प्रकारचं स्वप्न दाखवायचं हे कोण ठरवतं तर आपलं मनच हे ठरवतं की आज या व्यक्तीला आपलं असा एक प्रकारचं स्वप्न दाखवायचं. आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या मनात विचार असतात आणि वासना असतात. वासना म्हणजे इच्छा असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. तर आपलं जे मन असतं त्याच्या अनुषंगाने पण कधी कधी स्वप्न तयार करत असतं. आणि स्वप्नामध्ये आपलं देश आणि काळ जे म्हणतात ते खरे वाटाव्या अशा प्रकारचे असतात. म्हणजे जरी काय आपल्याला स्वप्नात काय दिसलं आणि ते आत्ता खरं वाटत नसलं तरी आपण ते कुठेतरी एक्सपिरियन्स केलेलं असतं असं ते सांगतात आपल्याला. आणि मी म्हटलं तसं मागच्या जन्मातलं असेल तर आपल्याला त्याची काहीच मेमरी नसते. तर आपले जे इंद्रिय असतात ते सगळे इंद्रिय एक सगळा डेटा करत घेतात आणि तो आपल्या मेमरीमध्ये ठेवतात आणि त्या मेमरीमधून कॉम्बिनेशन करून मन आपले स्वप्न तयार करत असतं. तर अशा प्रकारे हे स्वप्नाचं जे जग आहे ते खूपच म्हणजे मनाची अगदी किमया असते तिथे की काय करायचं आणि कसं दाखवायचं आपल्या या व्यक्तीला कशा सगळ्या गोष्टी दाखवायच्या. तर हा आपला एक भाग झाला. आता सुषुप्तीमध्ये कोणाला आनंद होतो हा दुसरा भाग आहे. तर त्याच्यासाठी आपण पुढचा मंत्र बघूया. हा. श्यामाताई असतात. वाचते. स यदा तेजसा अभिभूतः भवति अत्र एषः देव स्वप्नान्न पश्यति अथ तद एतस्मिन् शरीरे एतत् सुखं भवति. तर छोटा मंत्र आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय सह. सह म्हणजे तो अम, तो कोण तर मनोदेवता असं त्यांनी म्हणायचं आहे. यदा म्हणजे जेव्हा तेजसा म्हणजे तेजाने अभिभूत म्हणजे अभिभूत भवते म्हणजे जागते जागतो तो म्हणजे मनदेवता जागते. यत्र एषः देवः तेव्हा मन म्हणजे देवरूप जे मन आहे ते स्वप्नान न पश्यते स्वप्न पडत नाही त्यावेळेस जेव्हा आपण सुषुप्तीमध्ये असतो तेव्हा स्वप्न पडत नाही. तदा अ, एतस्मिन मी त्याचा अर्थ नाही लिहिलेला पण शरीरे एक एक एतत् सुखम भवते त्यावेळेस शरीराला खूप आनंद होतो. आणि हे सुषुप्तीचं वर्णन आहे की तेव्हा आपल्याला तेजाचं आपल्याला दिसतं असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये आता आपण अम, मागच्या वेळी महेशने एक प्रश्न विचारला होता
त्या प्रश्नाचं आपण आधी उत्तर घेणार आहोत आणि नंतर आपण सुषुप्तीचे काय भाग आहेत ते बघणार आहोत. ना तर याचा अर्थ असा आहे की मन जेव्हा तेजाने व्यापलेलं असतं तेव्हा त्याला स्वप्न पडत नाहीत, ते सुषुप्तीमध्ये लीन होतं. त्यावेळेस शरीराला सुखाचा अनुभव येतो. मनाला तिथं देव म्हटलं आहे, कारण की देव याचा अर्थ चैतन्य, आणि आपलं मन म्हणजे सुद्धा चैतन्य असतं. आणि सुषुप्तीमध्ये काय काय होतं ते आपल्याला आपले परमगुरु शंकराचार्य सांगणार आहेत, ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघणार आहोत. तर आपली जेव्हा अ, जागृती असते किंवा आपण स्वप्न बघतो, त्या दोन्ही वेळेला आपले जागृतीमध्ये आपले ऍक्च्युअल इंद्रिय काम करत असतात आणि स्वप्नामध्ये जे आपले मन तयार करतं ते सगळे इंद्रिय ऍक्टिव्ह असतात. तर दोन्हीकडे आपली इंद्रिय जागी असतात. पण आणि त्याच्यामुळे इंद्रिय जागे असतात, मन जागे असतं, त्याच्यामुळे आपल्या ज्या वासना असतात, वासना म्हणजे चांगल्या अर्थाने येते असतं की आपल्या ज्या काय इच्छा असतात त्या सगळ्या इच्छा पण जाग्या असतात. मग मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सगळे मिळून त्यांच्या ऍक्टिव्हिटीज सुरू असतात. मग आपल्या मनातल्या ज्या काय इच्छा असतील त्या आपल्या सबकॉन्शियस मनामध्ये येतात आणि तिथून मग आपल्या मग अशी पाहिलं आपण तसं स्वप्नाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू राहतात. आता आपण जेव्हा सुषुप्तीमध्ये येतो तेव्हा सगळे दुकानं बंद असतात, आपले इंद्रिय सगळे बंद असतात आणि मन पण आपलं झोपलेलं असतं, म्हणजे त्याला काही स्वप्न बिप्न तयार नाही करता येत तिथे. त्यामुळे अ, तेव्हा काय होतं की आपल्याला काय दिसतं, तर तेव्हा ते म्हणतात की आपल्या अंतःकरणात एका प्रकारचा तेजस दिसतं, म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला परमेश्वरच दिसतो असं म्हटलं जातं. तर ते जे चैतन्य असतं ते आपल्याला दिसतं आणि ते ऍक्च्युअली म्हणजे आपल्या ट्रान्सलेशन मध्ये म्हटलंय की तो ऍक्च्युअली ईश्वरच असतो जे काय असतं ते. तर ईश्वर असतो कारण आपल्या ज्या काय वासना असतात त्या बाजूला झालेल्या असतात. तर जेव्हा आपण म्हणजे जेव्हा या आपल्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपल्याला जे तेजस दिसतं, म्हणजे आपल्याला जे काय नाही दिसत किंवा दिसतं तर त्याला विश्व स्वप्न तेजस असं म्हणतात. तर आता ही एक अवस्था झाली सुषुप्तीची, की जिथे तुम्हाला खूप चांगला अनुभव येतो, तुम्हाला जसं काही देवच पुढे दिसतं अशा प्रकारचा सगळा तुम्हाला अनुभव येतो. तर ती जी सुषुप्ती आहे ती एक प्रकारची अनुभव आहे. आणि दुसरी जी आहे सुषुप्ती, त्याला अज्ञान किंवा अविद्या असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला पूर्ण अंधारच दिसतो, कम्प्लीट डार्कनेस, आणि पूर्ण ब्लँकनेस असतो, म्हणजे काहीच आपल्याला कळत नाही काय होत ते. तर ते महेशने जो प्रश्न विचारला होता की आपण जेव्हा बेशुद्ध असतो तेव्हा सुषुप्ती असते का, तर तेव्हा कोणची सुषुप्ती असते, तर तेव्हा ही अज्ञान किंवा अविद्या ही सुषुप्ती असते. मग या सुषुप्तीमध्ये तुम्हाला काहीही दिसत नाही, पूर्ण अंधार असतो आणि तुम्हाला म्हणजे जो मी मगाशी म्हटलं की तेजस जे दिसतं वगैरे तसं काही दिसत नाही तुम्हाला, आत्मज्ञान वगैरे काही होत नाही. तर म्हणजे आपण जसं अज्ञानी असतो तसंच आपण अज्ञानी त्या सुषुप्ती अवस्थेत राहतो. तर त्या अवस्थेला ते अज्ञान, कुठे गेली माझी slide? हा, अज्ञान किंवा अविद्या सुषुप्ती असं म्हणतात. संपूर्ण अंधार आणि संपूर्ण काळोख. तर म्हणजे जेव्हा आपण बेशुद्ध पडतो तेव्हा आपल्याला काही कळत नाही आणि ती सुद्धा एक प्रकारची सुषुप्तीच आहे, पण त्याला अ, अ- अज्ञान किंवा अविद्या अशी सुषुप्ती म्हणतात. पण आनंदाची जी सुषुप्ती आहे त्याला आपण विश्व स्वप्न तेजस सुषुप्ती असं म्हणतो. विश्व स्वप्न तेजस सुषुप्ती असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला आपल्या देहाचं काही भान राहत नाही, म्हणजे देह अभिमान गेलेला असतो
मन तर पूर्ण बंद असतं, त्यामुळे त्याचा पण काही अनुभव नसतो. अं, त्याचा पण अभिमान नसतो. तर अशा प्रकारे त्या सगळ्या गोष्टी लयाला गेल्यामुळे आपल्याला काय राहतं, तर आपल्याकडे फक्त आनंद राहतो. आणि आपल्याकडे असं म्हणतात की सच्चित आनंद जे आहेत, परमेश्वराचं रूप, सच्चित आनंद, ते आपलं मूळ रूप आहे. म्हणजे जर का आपण सगळं आपलं काढून टाकलं, आपल्या भावना काढून टाकल्या, आपले जे अभिमान आहेत ते सगळे काढून टाकले, आपला अहंकार काढून टाकला, की आपल्याला जे होईल तो आपला आनंद म्हणजे चैतन्यमय आनंद असतो. सच्चित आनंद जे स्वरूप असतं देवाचं, तशा प्रकारचा खूप चांगला जो आनंद असतो तो आपल्याला सुषुप्तीमध्ये मिळू शकतो. तर आणखीन लक्षात ठेवायचं की जी काय व्यक्ती असते, जेव्हा तिला सुषुप्तीमध्ये असते, तिला आपण झोपलेलो आहोत हे पण कळत नाही, आपण कुठे झोपलो आहोत ते पण तिला कळत नाही. आणि अ, सगळे अ, आकर्षण जगात त्याला जे काय असतात ते, किंवा द्वैत जे काय असतात ते सगळे तेव्हा त्यावेळी पूर्ण गेलेले असतात. त्यामुळे तो जो काय आनंद असतो तो प्रज्ञा अनुभव आनंद असं म्हटलं जातं, की आपल्याला जो काही आनंद येतो तो खूप चांगल्या प्रकारचा आनंद असतो, जिथे सुषुप्तीमध्ये जो आनंद येतो तो. तर मग आता प्रश्न असा आहे की त्यावेळेस अम, कोणाला आनंद होतो. तर त्याचं उत्तर आपण पुढच्या वेळी बघू, कारण तो आणखीन एक मंत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं जे कॉन्शियसनेस असतो, आपला कॉन्शियसनेस आणि आपल्या मनाची एक अवस्था, याच्यामधून ते जे काय असेल त्याला हा आनंद होतो. तर आता आपण इथे थांबूया. पुढच्या वेळी आपण पुढचा मंत्र बघूया. आजच्या याच्यात काही पुन्हा प्रश्न आहेत का? मी आता हे बंद करते. मला एक विचारायचंय, हा. जेव्हा आपण झोपेतून उठतो आणि गाढ झोपलेलो असतो तेव्हा आपल्याला ते मात्र कळतं की सुषुप्तीत वगैरे असलं तरी सुद्धा उठल्यावरती कळतं की आज मला खूप छान झोप लागली, असा हा. एक प्रकारचा आनंद होतो की नाही. हो हो, बरोबर आहे. तर मग तो पण सुषुप्तीचाच म्हणजे असा अनुभव असेल का आपल्याला होणारा, हा, की आपल्याला आपल्याला गाढ झोप लागली म्हणून जागृत आनंद असतो. अवस्थेत येतो ना, तो अनुभव आपल्याला येतो जागृत अवस्थेमध्ये. जागृत अवस्थेत येतो त्यानंतर या. तुम्हाला कळतं, अरे बापरे किती चांगली झोप लागली होती. हा, झोपेत ते तुम्हाला कळत नाही, म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप गाढ झोप लागते तेव्हा तुम्हाला कळत नाही की कळत नाही. हा, चांगली झोप लागली आहे ते. पण उठल्यानंतर म्हणता, अरे बापरे किती चांगली झोप लागली होती. Right? तर ती तुमची चांगली सुषुप्ती असते. हम्म. चला, जाऊया. मंत्र म्हणता शेवटचा ओके. पूर्ण. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.